आज आहे संडे आणि आज आम्ही सायकल एवढ्या सकाळ-सकाळी घेऊन कुठं निघालो हे तर तुम्हाला समजलंच असेल. आणि तिथं गेल्या-गेल्या आदी महाराजांचं दर्शन झालं. मन अगदी प्रसन्न झालं. एवढं 3 किलोमीटर सायकल चालून आलो ना, त्याचं हे चीज झालं इथं. आणि आम्ही येण्याच्या आधीच फटाके वगैरे वाजत होते आणि म्हणजे कार्यक्रम सुरू झाला होता आणि आम्ही वाट बघत बसलो होतो आमच्या चिऊची. आणि आकाशात पण भगवं वादळ झालं होतं आणि चिऊ आमची आली होती, पण ती दुसऱ्या गेटला होती आणि एवढी गर्दी होती ना, म्हणून म्हणलं मिसिंग व्हायचे चान्सेस खूप असतील म्हणून आम्ही स्टार्टिंगच्याच गेटला थांबलो आणि त्यांनी आल्यानंतर पुढं निघालो. आणि आमच्यासमोर एक आजी होती. एवढं काष्टा घालून त्या आल्या होत्या ना, मस्त आवरून, आणि त्यांची सायकल पण खूपच मस्त होती. खरंच यार, ह्यांच्याकडून काहीतरी शिकायसारखं आहे. आणि आपण म्हणजे तुम्ही पुण्यात असून सायक्लोथॉनला आलं नाही आणि बापरे! एवढी म्हणजे एवढी गर्दी होती ना, 50,000 प्लस सायकल म्हणजे हे झालं होतं म्हणे, रेकॉर्ड ब्रेक झाला. गेल्या वर्षी बी म्हणता येणार नाही, फेब्रुवारीमध्ये हे कंडक्ट झाली होती आणि जे की माझा व्लॉग तुम्ही बघितलाच असणार आहे. त्याच्यात फक्त 30,000 प्लस झाले होते एंट्री, आणि ह्यावेळेस 50,000च्या वरती गेलेत. आणि आणि एवढी गर्दी होती ना, अक्षरशः म्हणजे अर्धे तर गेलेत हां पुढं. रेस सुरू झालेली आहे आणि हे असे राहिलेले आहेत उरलेले. मागच्या वेळेस एवढी गर्दी नव्हती. मे बी मी लवकर आले होते म्हणून मला काही समजलं नव्हतं. आणि एवढं म्हणजे असं त्यांचे पॅरेंट्स पण, मला असं शॉक बसतो की त्यांचे पॅरेंट्स त्यांना सोडलेच कसं काय? एवढी सगळी लहान-लहान मुलं होते ना. आणि ही 5 किलोमीटरची राईड आली होती आणि मी पण त्याच्यात होते आणि मला हसायचं नाही यार. मी काय डेली सायकल चालवत नाही. असो, मी 5 किलोमीटरची सायकल कंप्लीट केली आणि मला हे मेडल भेटलं. मेडल भेटल्यावर जो आनंद झाला ना, तो सगळा थकवा काढून टाकला त्या मेडलने. आणि मी एवढे सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले ना, मला खूप भारी वाटलं. आणि महाराजांचं पण अगदी जवळून दर्शन झालं. आणि म्हणजे स्टार्टिंगला झालं नव्हतं कारण आम्ही खूप लांब होतो, आणि आता म्हणजे आम्ही स्टार्टिंगला आलो म्हणून आम्हाला भेटलं. आणि आजचा संडे ना खरंच खूप भारी होता. आणि तुम्ही कसा स्पेंड केला संडे हे कमेंट करून नक्कीच सांगा. Goodbye.